श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्याय। श्री गणेशाय नमः। निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बस बैठका नाना प्रकारे, कळस ठेविल्यावरी सारे, पूर्ण झाली म्हणती त्या स्वामी चरित्रा सारामृत। झाले 20 अध्यायापर्यंत, करोणी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज। आता कळस अध्याय 21वा। कृपा करोणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनाकारणे संपवावा अवतार आता। ऐसे म्हणा माझी येता, जडदेह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज। शके 1800 पूर्ण, संवत्सर तो बहु धान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार। दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहाराचा अवसर। चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजमूर्ती। षड चक्राते भेदोन, ब्रह्मरंधा छेदोन, आत्मज्योत निघाली पूर्ण। हृदयामधुनी तेवदा, जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतकरणी। शोक करिता नाना परी, तो वर्णिला न जाय। अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रदन। तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रासा। असो स्वामींच्या लीला, जना सन्मार्ग दाखविला। उद्धरिले जडमुडाला, तो महिमा कोण वर्णी। कोकणात समुद्रातरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी। पानशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झाला असे। श्रेष्ठ चित्त पावन जातीत, उपनाम असे थोरात। बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे। तेथेची बालपण गेले, आता कोपर्लीस येणे केले। उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत। वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ। त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे। त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती। दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणासी। तो मजला सांगितले, मी स्वामी गुणा अनुवाद गाईले। हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प शब्द, सोपे व्यावहारिक भाषा। प्रत्येक अध्याय लहानसा, अबाल वृद्धा समजे असा। लघु ग्रंथ रचिला हा। प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ वेदन देवस्थास्थवन। आधार स्वामी चरित्रास कोण, हे चिकतिले कथन केलेसे। श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपी प्रगटले, भूवरी प्रख्यात झाले। हे कथन द्वितीय अध्यायी। तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला। तृतीय अध्यायीनिशयी, स्वामीचा करावया छळ, आले 2 संन्यासी खळ, तेथेची वृत्त सकळ। चौथ्या अध्याय माझी वर्णिले, मल्हारराव राजा बडवद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभार्यासी। पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाखविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र। सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली। कोण्या प्रकारे ते सातव्यात सांगितले। शंकर नाम एक गृहस्थ होता, ब्रह्मसंबंधी ग्रस्त, त्यासी केले दुःखमुक्त। आठव्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्यभूत, त्याने बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त। नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची। 11वा आणि 12वा, तेसेची अध्याय 13वा। बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला। भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण। 17 भाविका, बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला स्वामी भक्त, त्याची कथा गोड बहुत। 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त। 16वा 17वा यात निश्चित
वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे ते सत्यपे. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. त्याची वर्णन केले. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन. 21वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला हा ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुर आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विपुल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. बहुसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, हृदाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. त्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा, कृपा गहना समर्था. मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद. कृपाळ तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी, आता ह्याची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्याच करू एक विनंती. मी केवळ हीनमती, कवित्व करून नेयची. परी माझी ती आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. बग न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा. भक्त तारका, आनंद कंदा, अनामतिता, अभेदा, अरिमर्दना, सर्वेशा, विश्वंभरा, अविनाशा, पुराणपुरुषा, अनंतवेशा, बहुपाशा, सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा, कमलनयना, विधाता, कमलवदना, हृदयकमळी. वसावे मत्स्य कुर्म वराह जान, नरसिंह आणि वामन, परशुराम दशरथनंदन, कृष्ण बौद्ध कलकी. तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालोनी चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत, कथासंमत, सदा परिसोत, भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकावर श्री स्वामींची कृपा होते. त्यांचा सर्वपरीने उत्कर्ष होतो. त्यास स्वानंद सुखाची आणि मोक्षाची प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.